पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला स्वधर्म यज्ञाचं महात्म्य सांगत असताना सांगत आहेत की स्वधर्म यज्ञ जो आहे भगवंताचं मत जे आहे भगवंताने आतापर्यंत जे सांगून ठेवलेलं आहे ते भगवंताने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे जे मनुष्य आचरण करत नाही, जे मनुष्य संताच्या वाक्याप्रमाणे देवाच्या वाक्याप्रमाणे वागत नाही, स्वधर्माचं अनुष्ठान जे करत नाही, तर त्यांचं जगणं कसं निष्फळ आहे ते सांगत आहे. ते सांगत असताना ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे की अभ्रपटळ अकाळीचे हा दृष्टांत दिला. जसं उन्हाळ्यामध्ये येणारं ढग निष्फळ असतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्याप्रमाणे जे मनुष्य स्वधर्म यज्ञाचे अनुष्ठान करत नाही त्यांचं जगणंही तसंच आहे, त्यांचं जगणं काहीच कामाचं नाही असं सांगून पुढं ज्ञानोबराय बोलत आहे. का गळास्तन आजेचे तैसे जियाले देखे तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना. दुसरा दृष्टांत देतात. त्या पुरुषाचं जगणं कसं आहे त्याच्यासाठी ज्ञानोबराय दृष्टांत देतात. का गळास्तन आजेचे. आजेचे गळास्तन का म्हणजे अथवा. दुसरा दृष्टांत देण्यासाठी ज्ञानोबरायांनी का अथवा असे शब्द घातलेले आहे. अभ्रपटळ अकाळीचे हा पहिला दृष्टांत आणि दुसरा दृष्टांत देण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात का गळास्तन आजेचे. आजेचे गळास्तन. अज शब्दाचा अर्थ होतो बोकड शेळी, अज म्हणजे, आणि त्या शेळीच्या गळ्याला काय असतात स्तन असतात. सगळ्या शेळ्याला स्तन नसतात. शेळ्यामध्ये काही अशाही शेळ्या असतात की त्यांच्या गळ्याला सुद्धा काय येतात स्तन येतात. सड थान त्याला आपण म्हणतो, गळ्याला सुद्धा असतात, पण ते काहीच कामाचं नसतं. गळ्याला त्या शेळीच्या गळ्याला असणारं जे स्तन आहे त्याच्यामधून दूध निघत नाही, ते काहीच कामाचं नाही, फक्त दिसण्यापुरतं त्याला स्तन म्हणावं. तसं ज्ञानोबराय म्हणतात त्या स्तनाप्रमाणे या मनुष्याचं जगणं आहे, काहीच कामाचं नाही. का गळास्तन आजेचे तैसे जियाले देखे तयाचे. त्यांचं जगणं
काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. एखादा गाढव आणि तो मनुष्य सारखाच आहे, त्यांच्या जगण्यामध्ये फार फरक नाही, फार फरक नाही. कारण सगळं ज्यांची क्रिया आहे, सगळी वर्तवणूक आहे ती गाढवाप्रमाणेच आहे. म्हणून त्यांना गाढव म्हटलं तरी काही हरकत नाही. सगळी क्रिया त्याची गाढवाप्रमाणे असते. गाढव काय करतं? उकरड्यावर लोळतं, अन्नभक्षण करतं. तर हे मनुष्य स्वधर्माचं आचरण करत नाही, असे मनुष्यसुद्धा विषयरूपी उकरड्यावर लोळत असतात आणि नुसतं आपलं पोट भरण्यासाठी कामधंदा करत असतात. म्हणून त्यांचं जगणं व्यर्थ आहे. कोणाचं? जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना, ज्या मनुष्याला आपल्या स्वधर्माचं अनुष्ठान घडत नाही असे मनुष्य. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न संडावा, सर्व भावे भजावा हाची एक. म्हणून अर्जुना ऐक, तू पांडवा ऐके. हे पांडवा, पंडूच्या मुला अर्जुना तू ऐक. काय करायचं? हा स्वधर्म कवने न संडावा, या स्वधर्माचा कोणीही काय करायचं नाही? त्याग करायचा नाही. स्वधर्माचा कोणीही त्याग करायचा नाही. जे कर्म आपल्या वाट्याला आलं ते कर्म आनंदाने करत राहायचं. सर्व भावे भजावा हाची एक, सर्व प्रकाराने याचंच काय करायचं? भजन करायचं. स्वधर्माचंच काय करायचं? अनुष्ठान करायचं. स्वधर्माची सेवा करायची. जो आपला स्वधर्म असेल त्या स्वधर्माप्रमाणे आपलं जीवन जगत राहायचं. स्वधर्माचा त्याग करू नये. हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपले वसंडावे. ज्ञानोबा म्हणतात, पहा, शरीर जरी झाले, आता शरीर आहेच आपलं, जन्म झालेलाच आहे, तरी कर्तव्य ओघे आले. शरीर म्हटलं की त्या शरीराला कर्तव्य हे आपोआपच येत असतं, सहजच येत असतं. शरीराला कर्तव्य असतं, आपोआप शरीर असलं की कर्तव्य येणारच आहे. शरीर आहे आणि त्या माणसासाठी काही कर्तव्यच नाही असं तुम्हाला कुठंच दिसणार नाही. शरीर आहे परंतु त्याला काही कर्तव्य नाही असं कुठं दिसत नाही. प्रत्येकाला काय असतात? कर्तव्य असतात. विद्यार्थी असेल त्यालाही कर्तव्य आहे, त्याने विद्येचं ग्रहण करावं. एखादा मुलगा असेल त्यालाही कर्तव्य आहे, त्याने आईवडिलाची सेवा करावी. पत्नी असेल, पत्नीला सुद्धा कर्तव्य आहे, आपल्या पतीची काय करावी? सेवा करावी. त्यानंतर शेतकरी असेल त्यालाही कर्तव्य आहे, शेती करत राहणं, व्यापाऱ्याला व्यापारपणा करत राहणं. हे सगळं जे आहे म्हणजे प्रत्येक शरीरधारी मनुष्याला काय असतं? कर्तव्य असतं. हागा शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले, सहजच त्याच्या पाठीमागं कर्तव्य लागतं. ज्ञानोबा म्हणतात, मग उचित का आपले वसंडावे. जर कर्तव्य आपल्या पाठीमागं लागलेलंच आहे तर आपले उचित का वसंडावे? आपल्यासाठी जे योग्य आहे त्याचा त्याग का करावा? जे आपल्यासाठी करणं योग्य आहे त्याचा त्याग का करावा? परिस्पा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावंडेगा. परिस्पा, ऐक ऐक अर्जुना. अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची शब्द वापरलेला आहे. सव्यसाची शब्दाचा अर्थ होतो ज्याला दोन्हीही हाताने बाण मारता येतो, त्याला सव्यसाची म्हणतात. अर्जुन सव्यसाची होता. उजव्या हातानेही बाण सोडता येत होता आणि डाव्या हाताने सुद्धा अर्जुनाला बाण मारता येत होता, त्याला सव्यसाची म्हणतात. भगवान म्हणतात, हे सव्यसाची, हे अर्जुना तू ऐक. काय? देहाची मूर्ती लाहुनी कर्माची खंती करती, ते गावंडेगा. ज्या मनुष्याला देह प्राप्त झालेला आहे, देहाची मूर्ती, देहाचा पुतळा प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, आणि या मनुष्य देहामध्ये जे काय करतात? कर्माची खंती करतात, कर्माचा खेद करतात, कर्माची उपेक्षा करतात. कारण मनुष्य देह जो आहे तो कर्मासाठीच निर्माण झालेला आहे. मनुष्य देह कशासाठी आहे? कर्मासाठी आहे, कर्मासाठी. देह म्हटला की त्याला कर्तव्य कर्म असतं, त्याने आपापलं कर्तव्य कर्म करावं म्हणून त्याला देह दिलेला आहे.
असं असून सुद्धा जे या कर्माची उपेक्षा करतात, कर्माचा त्याग करतात, जे कर्म करत नाही असे जे मनुष्य आहे, ज्ञानोबराय म्हणतात ते गावंढेगा, ते सगळे मनुष्य गावंढळ आहे, अडाणी आहे, मूर्ख आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव. हा, गावंढे म्हणजे माऊलीची शिवी. खरे खरे, गावंढेगा ते गावंढळ आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यम न विद्यते. तू परंतु, ज्ञानोबराय म्हणतात, भगवान सांगतात तू परंतु यह आत्मरती एव, या जगामध्ये असेही काही मनुष्य आहे की ते मनुष्य काय करतात, आत्मरती एव, आत्म्यामध्ये ते काय आहे, रममान आहे, रममान आहे. आत्म्याच्या ठिकाणी रमतात ते, असेही काही मनुष्य आहे. मानव आत्मतृप्त स्यात्, आत्म्याच्या ठिकाणी ते तृप्त झालेले आहे. आत्मा म्हणजेच परमात्मा, आत्मा म्हणजेच देव, आत्मा म्हणजेच ईश्वर, आत्मा म्हणजेच परब्रह्म, आत्मा म्हणजेच पांडुरंग परमात्मा. त्यांच्या ठिकाणी ते काय झालेले आहे, रममान झालेले आहे, तृप्त झालेले आहे. दोनच प्रकारचे वर्ग या जगामध्ये आहे, दोनच प्रकारचे माणसं आहे. काही माणसं विषयाच्या रंगामध्ये रंगलेले आहे आणि काही माणसं आत्म्याच्या रंगामध्ये रंगलेले आहे. दोनच प्रकारचे रंग. रंग शब्दाचा अर्थ होतो आनंद. आनंद, आनंदाचे दोनच प्रकार आहे स्थूल दृष्टीने पाहिलं तर. एक विषयाचा आनंद आहे आणि दुसरा आनंद भगवान परमात्म्याचा आनंद आहे. दोन आनंद आहे. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित, त्यांचे रंगी चित्त रंगलेशे. हा विषयाचा रंग आहे, विषयाचा आनंद आहे, याच्यामध्ये मनुष्य रममान असतात. आणि काही असेही मनुष्य आहे की ते विषयाच्या रंगामध्ये रंगत नाही, ते भगवान परमात्म्याच्या आत्म्याच्या रंगामध्ये रमलेले असतात. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. हा शुद्ध रंग म्हणजेच आत्मारंग आहे, भगवंताचा रंग, भगवंताचा आनंद आहे. यस्त्वात्मरतिरेवस्या, आत्म्याच्या ठिकाणी ते रममान आहे. च आत्मतृप्त, परमात्म्यामध्ये ते काय झालेले आहे, तृप्त झालेले आहे, तृप्त झालेले आहे. आपलं जर पाहिलं तर आपण तृप्तीसाठी खटपट करतो. प्रत्येक मनुष्याची खटपट ही कशासाठी सुरू आहे, तृप्तीसाठी सुरू आहे. आपलं जीवन तृप्त झालं पाहिजे याच्यासाठी सगळ्याची काय असते, खटपट असते. जीवन जगत असताना जे काही कर्म आपण करतो, कर्म करून करायचं काय, कशासाठी कर्म करायचं, तर प्रत्येक माणूस तृप्त व्हावं म्हणून काय करतो, प्रयत्न करतो. विषयामध्ये आपण काय करतो, तृप्ती शोधतो. हा विषय प्राप्त झाला म्हणजे मी तृप्त होईल, तो विषय प्राप्त झाला म्हणजे मी तृप्त होईल, अमकं प्राप्त झालं म्हणजे मी तृप्त होईल, असं आपण मानतो. काही काहीला वाटतं भरपूर भोजन केलं की आपण काय होऊन जाऊ, तृप्त होऊन जाऊ. काही काही मनुष्याला वाटतं मोठी नोकरी मिळाली तर आपण तृप्त होऊन जाऊ. काहीला वाटतं आपली शेती चांगली राहिली तर आपलं जीवन तृप्त होईल. काहीला वाटतं आपण चांगला व्यापार केला तर आपण तृप्त होऊन जाऊ. काहीला वाटतं आपण सरपंच झालो गावचा तर तृप्त होऊ. प्रत्येकजण तृप्तीच्या शोधामध्ये आहे, पण तृप्ती मात्र कोणालाच मिळत नाही. तृप्ती कोणालाच मिळत नाही. का तृप्ती मिळत नाही, तर त्याचं कारण आहे तृप्तीचा लवलेश सुद्धा ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी आपण तृप्ती शोधण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, प्रयत्न करतो. तृप्तीचा थेंब सुद्धा ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण तृप्ती शोधतो, तृप्ती शोधतो. त्या मनुष्याला तृप्ती मिळूच शकत नाही, नाही मिळू शकत. कपड्याच्या दुकानात गेला, काउंटरवर बसलेला होता मालक, बोला म्हटले काय पाहिजे, त्याने लगेच कॅन पुढं केली, 1 लिटर तेल द्या. मिळेल का त्याला तेल, नाही मिळणार.
नाही मिळणार. तेल पाहिजे त्याला, गावामध्ये तेल मिळू शकतं पण कपड्याच्या दुकानात नाही मिळणार. त्याला तेल घेण्यासाठी तेलाच्या घरी जावं लागेल, तिथून त्याला तेल मिळू शकतं. आपलंही तसंच झालेलं आहे. तृप्ती तर आपण पाहिजे आपल्याला, पण तृप्ती ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ते ठिकाणच आपल्याला माहीत नाही. ज्या ठिकाणी तृप्ती नाही त्या ठिकाणी आपण तृप्ती शोधत हिंडतो. म्हणजे विषयाच्या ठिकाणी तृप्तीचा आपण काय करतो, शोध घेतो. पण शास्त्र सांगतं, संत सांगतात की तृप्ती विषयामध्ये नाही, विषयांमध्ये नाही. विषय सेवितागा कोण तृप्त झाला, विषय सेवितागा कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. तुकोबाराय प्रश्न विचारतात आपल्याला, अरे विषयामध्ये तुम्ही तृप्ती पाहता, मला सांगा इंधने निमाला अग्नी कोठे, इंधने निमाला अग्नी कोठे. चूल पेटलेली आहे, भाकरी करायच्या झाल्या, भाजी पण करायची पूर्ण झाली, आता चूल काय कामाची आहे का, चूल विजून टाकायची. पण चूल विजून टाकण्यासाठी त्या बाईने काय केलं, अजून लाकडं घेतले आणि चुलीत घातली. चूल विजणार आहे का, नाही. पेटलेल्या चुलीमध्ये किती लाकडं टाकल्यानंतर चूल विजून जाणार आहे. हा, इंधने अग्नीशी हाकाक चढे. ज्ञानोबाराय म्हणतात इंधन अग्नीमध्ये टाकल्यानंतर अग्नी अजून काय करतो, पेट धरतो, भडकतो अग्नी. इंधनाने अग्नी कधी विजत नसतो. तसंच आहे, विषय सेवितागा कोण तृप्त झाला. तृप्ती आपल्याला पाहिजे, विषयाने तृप्ती होऊ शकत नाही, कारण तृप्ती देण्याचं सामर्थ्य या विषयामध्ये नाही. भोगी काम वाढे, इंधने अग्नीशी हाकाक चढे. भोग जर घेतला मनुष्याने तर काम शांत होत नाही, त्याच्या अंतःकरणात असलेली आग शांत होत नाही, उलट ती काय करते, वाढत जात असते, वाढत जात असते. विषय सेवनाने काम शांत होत नाही, काम वाढत जातो. विषय सेवितागा कोण तृप्त झाला. तुकोबाराय प्रश्न विचारतात, जगाच्या आधी कालापासून आतापर्यंत एक तरी उदाहरण मला तुम्ही द्या, त्याने विषयाचा उपभोग घेतला आणि त्याची काय झाली, तृप्ती झाली. एक तरी उदाहरण आहे, एकही उदाहरण नाही. तुमचं आमचं सामान्याचं जाऊ द्या, पण विषयाची खाण ज्याच्या घरी आहे, विषयाचे भांडार ज्याच्या घरामध्ये भरलेले आहे, असा सर्व विषयांनी संपन्न असणारा रावण, त्रेतायुगामधील रावण, त्या रावणाचा जर विचार केला, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, फार मोठी संपत्ती होती रावणाकडं. लंकाच काय होती, सोन्याची होती. सांगा ते कवडी गेली नाही, सोबत काही नाही गेलं, त्याची सगळी लंका सोन्याची होती. पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याचे पोर, रावणाचे नातू सामान्य नव्हते. मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याचा जो मुख्य पुत्र होता मेघनाथ, इंद्रजित, इंद्राला त्याने जिंकून आणलेलं होतं. एवढे बलवान त्याचे मुलं होते, संपन्नता होती रावणाकडे. 80 सहस्रजा सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 पत्नी होत्या रावणाला. पत्नी किती, 80,000. आणि मुख्य राणी मंदोदरी, त्यांच्यामध्ये मुख्य कोण होतं, मंदोदरी राणी होती. मंदोदरी सुंदर होती. 80,000 पत्नी रावणाला होत्या. पण 80,000 पत्नी असून सुद्धा रावणाचा काम काय झालं नाही, तृप्त झाला नाही, तृप्त झाला नाही. 80,000 बायकामध्ये काम तृप्त झाला नाही. रामाची पत्नी काय केली, त्याने उचलून आणली, अपहरण केलं, अपहरण केलं. विषय सेवितागा कोण तृप्त झाला. तृप्ती नाही विषयामध्ये, तृप्ती नाही. आता 80,000 बायका असून जो तृप्त होत नाही, तर एक आणि 2 बायका असणारा कसा तृप्त होणार आहे. हा, तृप्ती पतिव्रता आहे. तृप्ती कोणाची, तृप्ती कोणाची, पतिव्रता आहे. फार अवघड आहे. म्हणून विषयामध्ये तृप्ती नाही.
विषय जेवढा आपण सेवन करू तेवढा आपले त्या विषयाविषयीची जी आग आहे, आशा आहे, ती आशा काय होते, वाढत जाते वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. आपण लहानपणापासून चहा पितो. चहा पिणारे माणसं लहानपणापासून चहा पितात. हा विषयाचा पडे पाडू. म्हातारपणापर्यंत लोक चहा पितात, पण चहा पिल्याने काय होत नाही, तृप्ती होत नाही. तृप्ती होत नाही. लहान लेकरापेक्षा म्हाताऱ्या माणसाला चहा काय करतं, जास्त आवडतो. जास्त आवडतो लहान लेकरापेक्षा. वास्तविक लहान लेकराने म्हाताऱ्या माणसं एवढी चहा अजून पिलेली नसते, त्याला जास्त आवडायला पाहिजे. पण ते उलटच होतं. म्हाताऱ्या माणसाने ज्याने जेवढी जास्त चहा पिलेली आहे त्याला ती चहा तेवढीच जास्त प्रिय होते. विषयामध्ये तृप्ती नाही. पण असेही काही मनुष्य या जगतामध्ये आहे की ते काय झालेले आहे, तृप्त झालेले आहे. का तृप्त झाले, तर तृप्तीचा साठा ज्या ठिकाणी आहे तो त्यांना सापडला. आणि तो साठा कुठं आहे, आत्मतृप्त हा मानवा. हा ते मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी तृप्त झालेले आहे, आत्मानंदाच्या ठिकाणी तृप्त झालेले आहे, भगवंताच्या ठिकाणी काय झाले, तृप्त झाले. ज्याला देव मिळाला त्याला मग कशाची अपेक्षा नाही, तो तृप्त झाला. ज्याच्या हातामध्ये देव आला त्यालाच तृप्ती आहे. मग त्याला कोणत्याही प्रकारची आशा राहत नाही, अंतःकरणामध्ये काम राहत नाही. आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. ज्ञानोबा म्हणतात, भगवान सांगतात, आत्मनी एव संतुष्ट, हा आत्म्यामध्येच तो संतुष्ट झालेला असतो. तस्य कार्यम न विद्यते. त्या मनुष्याला आता या जगतामध्ये कोणतंही कार्य शिल्लक राहिलेलं नाही, कोणतंही कार्य शिल्लक राहिलेलं नाही. ज्ञानी पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानीपुरुष झाला, ब्रह्मज्ञान संपन्न एकदा झाला की त्याला आता कोणतंही कर्तव्य नाही, कोणतंही कर्तव्य नाही. शास्त्र त्याला कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा करत नाही. कर्म करण्याची त्याला शास्त्र आपल्याला आज्ञा करतं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही आमकं करा, तमकं करा, हे व्रत करा, ते व्रत करा, या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, हे उपवास करा, ते उपवास करा, असं शास्त्र आपल्याला सांगतं. पण जो महात्मा संत झालेला आहे, ज्ञानी पुरुष झालेला आहे, त्याला शास्त्र कोणत्याही प्रकारचं विधान करत नाही. शास्त्र त्याच्यापुढे हात जोडून उभा राहतं. आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. का शास्त्र त्याला विधान करत नाही, तर शास्त्र ज्याच्याकरता विधान करतं ते सगळं त्याने काय केलं, आता प्राप्त करून घेतलेलं आहे, प्राप्त करून घेतलेलं आहे. शास्त्र विधान का करतं, आपल्याला सामान्य जीवाला भगवंताची प्राप्ती व्हावी एवढ्याचसाठी शास्त्राचं काय आहे, विधान आहे. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून शास्त्र आपल्याला आज्ञा करतं. पण एकदा जर भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली मग शास्त्र कशाला आज्ञा करील, त्याचं काम झालं शास्त्राचं, मग शास्त्र त्याला आज्ञा करत नाही. तस्य कार्यम न विद्यते. देखे असतेने देहधर्मे, येथ तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पे. ज्ञानोबा म्हणतात, पहा, देखे देहधर्मे असतेने, देहामध्ये असताना सुद्धा, देहाचे धर्म असताना, देहाचे धर्म आहे, कर्म करणं हा देहाचा धर्म आहे. देह आहे तर कर्म सुटत नाही, देह आला म्हणजे त्याला कर्म करावेच लागतात. तर असं कर्म करत असताना सुद्धा येथ तोची एक न लिंपे कर्मे, एकच असा मनुष्य आहे की तो कर्माच्या विटाळाने लिप्त होत नाही, कर्मामध्ये तो सापडत नाही, कर्म त्याला बाधा करत नाही, कर्माचं त्याला पाप पुण्य लागत नाही. असे मनुष्य आहे जो अखंडित रमे आपण पे. कोण मनुष्य आहे जो आपण पे अखंडित रमे, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अखंडित तो काय असतो, रममान असतो. आत्म्याच्या ठिकाणी तो रममान असतो. आत्म्याशिवाय ज्याला दुसरं काहीच लागत नाही, आत्मानंदाचा तो अनुभव घेतो. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला, म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. कारण जे म्हणजे कारण, तो आत्मबोधे तोषला, आत्मज्ञान त्याला प्राप्त झालं.
आणि त्या आत्मज्ञानाने तो काय झाला, तोषला, संतुष्ट झाला, परिपूर्ण झाला, तरी कृतकार्य देख झाला. तर त्याचं जीवन काय होऊन गेलं, कृतकृत्य होऊन गेलं, कृतकार्य त्याचं जीवन झालेलं आहे. कार्य शब्दाचा अर्थ होतो करण्यास योग्य. मनुष्यासाठी जे करणं योग्य आहे, शास्त्राने जे करणं योग्य आहे असं सांगितलं, त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. कार्य आपण ठरवतो ते कार्य नसतं, आपण ठरवतो ते कार्य नाही. व्यवहारामध्ये असा भ्रम असतो, कार्याची व्याख्याच आपण अशी केलेली आहे, आपल्याला जे करायचं त्याला आपण काय म्हणतो, कार्य म्हणतो. कार्य जे करायचं ते कार्य नसतं, जे करायचं ते कार्य नसतं. शास्त्र जे करायचं सांगतं त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. कार्य म्हणतात. जे करायचं त्याला जर कार्य म्हटलं तर या जगतामध्ये लोक काहीही कर्म करतात त्या सगळ्यालाच कार्य म्हणावं लागेल. एखादा निघाला दारू प्यायला, तो म्हणेल मी कार्य करायला चाललो. एखादा निघाला तमाशाला, तो म्हणेल मी काहीतरी कार्य करायला चाललो. त्याला कार्य म्हणत नाही. करण्यास योग्य जे आहे आणि शास्त्राने जे करणं योग्य सांगितलं त्याला काय म्हणतात, कार्य म्हणतात. शास्त्राने सांगितलं तुम्ही हे करा, तर त्या कर्माला काय म्हणतात, कार्य म्हणतात. आणि ते कार्य ज्याने केलेलं आहे, कृत शब्दाचा अर्थ होतो केलेलं. कार्य ज्याने केलं त्याला कृतकार्य म्हणतात. कृतकृत्य झालं असं त्याला म्हणतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य शब्दाचा दुसरा अर्थ होतो इच्छा केली ते पावलो. वास्तविक ज्याची आपल्याला इच्छा आहे स्वरूपप्राप्तीची, सुखप्राप्तीची, तर ते जेव्हा प्राप्त होतं तेव्हा मनुष्याचं जीवन काय होतं, कृतकृत्य होतं, सार्थक होतं त्याचं जीवन. म्हणून सहज सांडवला कर्मसंगा, म्हणून सहजच कर्माच्या संगतीमधून, कर्माच्या आसक्तीमधून तो काय झालेला आहे, सोडून गेलेला आहे, सांडवला आहे, मुक्त झाला. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. तस्य कृतेन अर्थः न. आता त्याने काहीही केलं तरी काही करण्यापासून त्याचं काही प्रयोजन नाही. काहीही त्याने मनुष्याने केलं तरी काही हरकत नाही, कारण त्याला आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे. भगवंताचं आत्मज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये उतरलं आहे. आता त्याला काहीही जरी केलं तरी हरकत नाही. तस्य कृतेन न एव अर्थ च अकृतेन इह कश्चन न अर्थ. आणि त्याने एखादी कृती केली नाही तरी सुद्धा त्याला काही नाही, दोष नाही. च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यापाश्रयः न. आणि या मनुष्यापासून, या मनुष्याला सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी काही कर्तव्य आहे असंही काही नाही. एकदा जर ज्ञान प्राप्त झालं तर त्याने काहीही करू द्या, काहीच हरकत नाही, काहीही करू द्या. ब्रह्मज्ञानी पुरुष असेल आणि त्याने जर दारू पिली तरी सुद्धा त्याला काय होत नाही, पाप लागत नाही. ब्रह्मज्ञानी सत्पुरुष झाला आणि तो नुसता कोंबड्या खात सुटला तरी सुद्धा त्याला पाप लागत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष झाला आणि ब्रह्महत्या करायला लागला तरीही त्या मनुष्याला काय नाही, पाप नाही लागत. अकृतेनं, आणि त्याने एखादी क्रिया जर केली नाही तर त्याच्यापासूनही त्याला पाप लागत नाही. कारण पाप होण्याचे शास्त्रामध्ये 3 कारणं सांगितलेले आहे. पाप कशामुळे होतं त्याचे 3 कारणं आहे. निंदितस्य सेवनात, जे निंदित आहे शास्त्राने हे करू नका म्हणून सांगितलं, ते जर मनुष्याने केलं तर त्याच्यापासून पाप होतं. त्यानंतर विहितस्य अननुष्ठानात, विहित गोष्टीचं अनुष्ठान केलं नाही तरीही पाप होतं. आणि इंद्रिय सेवनात, इंद्रियाचा जर स्वैराचार केला तर त्यापासून देखील काय होतं, पाप होतं. असे पाप होण्याचे शास्त्रामध्ये 3 कारणं सांगितलेले आहे. तर त्यापैकी भगवान सांगतात तस्य कृतेन न एव अर्थ, म्हणजे त्याने निषिद्ध क्रिया जरी केली तरी त्याला त्यापासून काही पाप लागत नाही. अकृतेनं, त्याने विहित कर्म केलं नाही तरीही काही पाप लागत नाही. विहित कर्म जर आपण केलं नाही तर आपल्याला मात्र पाप लागतं. आपल्यासाठी शास्त्राने जे करा म्हणून सांगितलं ते जर केलं नाही तर पाप लागतं. शास्त्र सांगतं चंद्रभागेचं स्नान करा,
पण मनुष्याने चंद्रभागेचं स्नान केलं नाही तरी त्याला काय लागतं? पाप लागतं. पाप लागतं. स्नान जर नाही केलं तर पाप लागतं. शास्त्राने सांगितलं प्रदक्षिणा करा, त्याने पंढरीची प्रदक्षिणा केली नाही तरी त्याला पाप लागतं. कथा कीर्तन प्रवचन श्रवण करा, त्याने प्रवचन कीर्तन कथा काहीच श्रवण नाही केलं त्याला सुद्धा पाप लागतं. नामस्मरण करायचं सांगितलं पण त्याने नामस्मरण केलं नाही त्याला सुद्धा काय लागतं? पाप लागतं. नामासी विन्मुख तो नर पापिया. ज्ञानोबा म्हणतात जो नामाला विन्मुख झाला तो कोण आहे? पापी आहे. पापी. त्याने दुसरं कोणतंच पाप कर्म केलं नाही पण नामस्मरण जर करत नसेल तर तो पापी आहे. म्हणजे विहित कर्म जर केलं नाही तरी पाप लागतं. पण जो महात्मा झाला, संत झाला, ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्याला याची अडचण नाही, त्याने नाही केलं तरी चालतं. सर्व भूतेषु कश्चित अर्थव्यापाश्रयन. आणि कोणत्याही प्राणीमात्राविषयी आता त्याला कर्तव्य राहिलेलं नाही. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. ज्ञानोबा म्हणतात जैशी तृप्ती झाली या अपैशी साधने सरती. एखाद्या मनुष्याला जर आग पडली, आशा लागली एखाद्या गोष्टीची आणि ती तृप्ती करणारं जर साधन प्राप्त झालं तर तृप्ती झाल्यावर ते साधन आपोआपच काय होतं? मागे सरतं. तृप्ती झाल्यानंतर साधन नेहमी मागे सरकत असतं. एखाद्याला भूक लागली, चांगला उपवास पडलेला आहे, काय झालं त्याला? उपवास पडलेला आहे, भूक लागली त्याला. सोमवारचा उपवास होता, सोमवारच्या अगोदर रविवारीच काय आलं? चंद्रग्रहण आलं. चंद्रग्रहण आल्यामुळे मग 12 वाजेच्या अगोदर त्याने काय करायचं? खाऊन घ्यायचं. काय खायचं? तर 12 वाजल्यापासून काही खायचं नाही. रात्र गेली, दिवस गेला चंद्रग्रहणात. दुसऱ्या दिवशी त्याला सोमवारचा निराहार उपवास. तिसऱ्या दिवशीच योगायोगाने परत एखादा उपवास आला. असं 2-3 दिवस सलग त्याला काय घडला? उपवास घडला. किंवा दशमी, एकादशी, द्वादशी आली. आणि द्वादशी आली ती पण साधी द्वादशी नाही आली, वामन द्वादशी आली. एवढा मोठा त्याला कडक उपवास घडला. अन्नासाठी तो काय झाला? भूक लागली त्याला, फक्त वाट पाहत होता सूर्याचा पहिला किरण कधी पडतो पृथ्वीवर. कारण सूर्याचा उदय झाल्याशिवाय अन्न भक्षण करता येत नाही, उपवास सोडता येत नाही. तेवढीच वाट पाहून होता. अन्न सगळं तयार केलेलं होतं आणि सूर्यनारायणाचा काय झाला? उदय झाला. उदय झाला. उपवासा शेवटी अन्ना सवे भेटी. आता उपवासा शेवटी त्याला अन्नाची काय झाली? भेट झाली. त्याच्या आवडीचं पक्वान्न होतं, भूक लागलेली होती आणि त्याने पोटभर काय केलं? अन्न सेवन केलं. ढेकर येईपर्यंत अन्न सेवन केलं. आता काय झालं? भूक गेली त्याची. जेवढी भूक लागलेली होती तेवढी भूक गेली. तृप्त झाला मनुष्य, तृप्त झाला. आणि तरीही एखादा मनुष्य त्याला जर वाढायला आला, नाही घ्या तुमच्या आवडीचं पक्वान नाही, घ्या अजून, अजून खा, अजून खा, असा जर एखादा म्हणायला लागला, पक्वान्न तर त्याच्या आवडीचं आहे पण कुठपर्यंत आहे? तृप्ती होईपर्यंत. तृप्ती झाल्यानंतर परत त्या पक्वान्नाचा सुद्धा काय नाही? स्वीकार नाही. तो मनुष्य म्हणतो मला आवडतं, मी उद्या खाईन. झाकून ठेवा, उद्या खातो, पण आज नाही खाऊ शकत. का? कारण तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैशी. तृप्त झालं की ते साधना आपोआपच मागं सरकतात. मनुष्य त्याचा स्वीकार करत नाही. देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. त्यामुळं आत्मतुष्टी, आत्म्यामध्ये जो संतुष्ट झालेला आहे, आत्म्याच्या आनंदाने ज्याचं जीवन आनंदी झालेलं आहे, असा जो महात्मा आहे त्याच्या ठिकाणी कर्म नाही. मग कर्म कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. कर्माची धाव ज्ञानापर्यंत आहे. ज्ञान प्राप्त झालं की परत कर्माची आता काय नाही? गरज नाही. म्हणून आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. जवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची या साधना भजावे लागे. भगवान सांगतात हे अर्जुना, जोपर्यंत ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही तवची या साधना भजावे लागे, तोपर्यंत या साधनाचं काय आहे? कष्ट आहे. तोपर्यंत साधनाचे कष्ट घ्यावेच लागतात, घ्यावेच लागतात. तवची या साधना भजावे लागे. त्या मनुष्याला भूक लागली, तृप्त होण्यासाठी अन्न पुढं आहे,
आणि अन्न खायला त्याने सुरुवात केली अन्न खायला, आणि दुसऱ्याला विचारायला लागला, आता कुठपर्यंत खाऊ मी? काय विचारलं? कुठपर्यंत खाऊ? अर्धी भाकर खाऊ का 1 भाकर खाऊ, 2 भाकर खाऊ, किती खावं लागेल मला तृप्ती होण्यासाठी? असा जर त्याने प्रश्न केला तर दुसरा काय सांगेन त्याला? किती खाऊ हा विचार नाही करायचा, जोपर्यंत भरत नाही, जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत खात राहायचं. तसंच आहे परमार्थ मार्गामध्ये, तसंच आहे. साधन कुठपर्यंत करायचं, किती दिवस भक्ती करायची, किती दिवस नामस्मरण करायचं, किती चातुर्मास करायचे, किती चंद्रभागेचे स्नान करायचं, असं कितीचा प्रश्न मनुष्याने कोणाला विचारायचा नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे साधन काय करायचं? करत राहायचं. ज्या दिवशी आत्मज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी साधना बंद. साधनाची धाव ब्रह्मज्ञानापर्यंत आहे. जाऊवरी अर्जुना तो बोध भेटे ना म्हणा, तो बोध म्हणजे ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये उतरत नाही, प्रगट होत नाही, तवच या साधना भजावे लागे. तोपर्यंतच काय करावं लागतं? हे साधना करत बसावे लागते. एकदा जर ज्ञान झालं तर मग कोणतंच साधन करण्याची गरज नाही, कर्म करण्याची त्याला गरज नाही, त्याला भक्तीची गरज नाही आणि ज्ञानाच्या साधनाची गरज नाही. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. तस्मात म्हणून हे अर्जुना, असक्त हो, तू अनासक्त हो, अंतःकरणातील आसक्ती काढून टाक आणि असं करून कार्यम कर्म समाचर, जे तुझ्यासाठी करण्यास योग्य कर्म आहे ते कर्म तू करत राहा. कारण ही असक्त कर्म आचरण, असक्त होऊन कर्म आचरण करणाऱ्या पुरुषाला पुरुष परम आपनोती, त्या मनुष्याला भगवान परमात्म्याची काय होते? भेट होते. भगवंत त्याला प्राप्त होतो. कोणाला? आसक्त होऊन कर्म करणाऱ्याला. असक्त म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवता, फलाची इच्छा न ठेवता जो कर्म करतो अशा मनुष्याला त्या कर्माच्या साधनाद्वारा भगवंताची काय होऊन जाते? प्राप्ती होऊन जाते. सावता महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. सावता महाराजांचा जन्म माळ्याच्या कुळामध्ये झाला. माळ्याच्या कुळामध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच शेतीमध्येच राहिले. वडील करायचे तसं शेतीमध्ये हातभार लावू लागायचा, खुरपणी करायची, हे करायचं ते करायचं. शेतीमध्ये त्यांचं काय झालं? जीवन गेलं सगळं. आणि वडील गेल्यानंतर शेतीचा सांभाळ त्यांनी स्वतः केला. पण जे कर्म आजपर्यंत त्यांच्या कुळामध्ये होत आलं होतं तेच कर्म सावता महाराजांनी केलं. सावता महाराजांनी. पण ते कर्म करत असताना त्या ठिकाणी दोषाचा काय केला? त्याग केला. कर्म करत असताना माझं म्हणून केलं नाही, कधी मी करतो म्हणून कर्म केलं नाही, कर्माचा काय केलं नाही? अहंकार घेतला नाही आणि फलाची आशा धरली नाही. हे कर्म करणं भगवंताचं आहे, त्याने माझ्यासाठी दिलेलं आहे म्हणून काय केलं? आयुष्यभर कर्म केलं. आपल्या शेतामध्ये असणारे जेवढे काय आहे ते सगळ्याला भगवत स्वरूप मानलं. सगळ्यामध्ये भगवंत पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, ऊस गाजर रताळू अवघा झाला शे गोपाळू, सावत्याने केला माळा विठ्ठल पायी गोविला गाळा. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं दर्शन, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं दर्शन. माझी विठाई आहे. प्रत्येक पदार्थ काय आहे? भगवंत स्वरूप आहे. असं कर्म केलं. कर्म करत असताना कर्मामध्ये साक्षात कोण पाहिलं? भगवंताला पाहिलं. भगवंताला अनासक्त होऊन कर्म केलं. आपलं नाही समजलं कधी. हे कर्म आपलं नाही, आपला मालक पंढरीश परमात्मा आहे. त्या परमात्म्याची ही सगळी शेती आहे, त्याने आपल्यासाठी दिलेली आहे. त्याने कर्म करायचं सांगितलं म्हणून शेती करत राहायची, म्हणून सगळी शेती करायची. असं आयुष्य, संपूर्ण आयुष्य त्या कर्मामध्ये काय केलं? व्यथित केलं. सगळं आयुष्य व्यथित केलं.
त्याचं फळ काय मिळालं? आयुष्यभर शेती करण्याचं फळ काय मिळालं? अनासक्त होऊन, इच्छेचा त्याग करून, अहंकाराचा त्याग करून जी शेती केली, त्या शेतीचं फळ काय मिळालं सावता महाराजांना? सगळ्या संतांना वर्णन करावं लागलं, सगळ्या संतांना वर्णन करावं लागलं. माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सावता माळी शेतामध्ये खुरपायला लागले, तर त्यांच्या बरोबरीला देवाला जाऊन तिथं काय करावं लागलं? खुरपावं लागलं शेतामध्ये. देवाला जाऊन खुरपावं लागलं. देव म्हणजे काय त्यांच्या शेजारची बाई नव्हती, रोजाने लावली आणली खुरपायला. जगाचा मालक आहे. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती, जगाचा लय त्याच्या हातामध्ये आहे. त्याने ठरवलं तर जग उत्पन्न करतो, त्याने ठरवलं तर जगाचा नाश करतो. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा सावता महाराजाच्या घरी खुरपणी करत होता. खुरपणी, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नुसतं सावता महाराजांचं नाही, प्रत्येक संताचं त्याने काम केलं. चोखा मेळ्या संगे ढोरे वढी, मेलेले ढोरं वाढण्याचं काम भगवंताने केलं चोखोबारायासोबत, सगळ्या संतांसोबत. कशामुळे झालं हे? तर सगळ्याच संतांनी काय केलेलं होतं? असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुष. असक्त होऊन म्हणजे अनासक्त होऊन कर्म केलं, आपापल्या वाट्याला आलेलं कर्म केलं. सावता महाराजांनी कधी शेतीचा त्याग केला का? नाही केला, नाही केला. चोखोबारायांनी त्यांच्या कर्माचा त्याग केला का कधी? त्यांनीही नाही केला. कबीर महाराज कबीराच्या मागे शेले विणकाम करत होते, धंदा नाही सोडला कधी. नामदेवराय शिंपी होते, कपडे शिवायचं काम नाही सोडलं. प्रत्येक संतांनी आपापले कर्म केले. म्हणून भगवंत त्यांच्या मागे पुढे उभा होता, कर्म करू लागत होता. भगवंताची त्यांना काय झाली? प्राप्ती झाली. म्हणून तू नियत सकळ कामना रहित, होऊन या उचित स्वधर्मे राहते. म्हणून हे अर्जुना, तू काय कर? नियत म्हणजे नियमाने, रोज सकळ कामना रहित होऊन या, सगळ्या मनातील आशा फेकून दे आणि उचित स्वधर्मे राहते. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते कर्म तू करत राहा. तुझ्यासाठी जे कर्म योग्य आहे ते कर्म तू करत राहा. असं जर तू कर्म केलं, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. जे कारण स्वधर्मे, आपलं स्वधर्माचं आचरण जर केलं पण निष्कामता, निष्काम होऊन केलं, अंतःकरणामध्ये कशाची इच्छा त्याने ठेवली नाही, बस फक्त आपलं काय आहे? कर्तव्य आहे असं समजून जर त्याने कर्म केलं, अनुसरले पार्था, हे अर्जुना, ते तत्वता कैवल्य पद पावले जगी. या जगामध्ये असे मनुष्य खरोखर मी तुला सांगतो त्यांना काय प्राप्त झालं? कैवल्य पद प्राप्त झालं. कैवल्य पद, मोक्षपद. कैवल्य शब्दाचा अर्थ काय होतो? मोक्ष. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. नाथ महाराजांनी ज्ञानोबाराला काय म्हटलं? कैवल्याचा काय आहे? पुतळा आहे. पुतळा म्हणजे साक्षात मोक्षाचा काय आहे? पुतळा आहे. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात मोक्ष आहे. मोक्ष आहे. का मोक्ष आहे? उपजताची ज्ञानी. उपजताच त्यांना काय होतं? ब्रह्मज्ञान होतं. जन्माला आले, नंतर साधना केली, साधना करून त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं असं काही नाही. जन्माला येण्याच्या अगोदरच ते ब्रह्मज्ञान स्वरूप होते. ज्ञान त्यांच्या ठिकाणी होतं. म्हणून कैवल्याचा पुतळा, साक्षात कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा आहे, मोक्षाचा पुतळा आहे. या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. कैवल्य पद तत्वता पावले जगी. ते मनुष्य या जगामध्ये कैवल्य पदाला प्राप्त होतात, म्हणजेच मोक्ष पदाला प्राप्त होतात. ते असं पद आहे की त्या पदाला एखादा मनुष्य जर गेला, त्या पदाला जर प्राप्त झाला तर तो परत मागं फिरत नाही, परत मागं फिरत नाही, असं ते पद आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवान सांगतात ते माझं काय आहे? परमधाम आहे. कोणतं? यद गत्वा, ज्या ठिकाणी मनुष्य गेल्यानंतर न निवर्तन्ते, परत मागं फिरत नाही, असं परमधाम भगवंताचं स्वरूप जे प्राप्त झाले असता मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्या दुःखाची कायमची निवृत्ती होऊन जाते.
अंतःकरणामध्ये असलेल्या सगळ्या कामना, आशा, तृष्णा, मनसा, ममता, अहंकार, काम, क्रोध, लोभ, दंभ हे सगळे विकार काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. शुद्ध होऊन जातो मनुष्य. आत बाहेरचो खाळू, आतून बाहेरून सगळं निर्मळ होतो तो. सूर्य जैसा उजाळू, सूर्याप्रमाणे. सूर्याच्या ठिकाणी कोणताही डाग नाही. सूर्य जसा आतून बाहेरून कसा आहे? शुद्ध आहे, शुद्ध, तसा तो मनुष्य होऊन जातो. कैवल्यपद त्याला एकदा प्राप्त झालं की त्याचे सगळे कर्म नष्ट होतात. संचित कर्म त्याचं जळून खाक होतं, क्रियामान कर्म त्याला लागत नाही आणि प्रारब्ध कर्माचा सुद्धा त्याला भोग घडत नाही. कर्माचा त्याचा संबंध मिटून जातो. कैवल्यपद प्राप्त झालं की तो मायेच्या पलीकडे निघून जातो. मायेच्या प्रदेशामध्ये आता तो राहत नाही. माया त्याला काहीच करू शकत नाही त्या महात्म्याला. कैवल्यपद जर त्याला एकदा प्राप्त झालं की तो कोणत्या दुःखामध्ये गुंतून राहत नाही, कोणतंही दुःख त्याला होत नाही. असं जे कैवल्यपद आहे त्यालाच मोक्षपद म्हणतात. ते जर एकदा पावले, प्राप्त झालं जगामध्ये, ते कोणाला प्राप्त होतं? स्वधर्मी निष्कामता. निष्काम पद्धतीने ज्याने स्वधर्माचं आचरण केलं, कोणतीही आशा ठेवली नाही, इच्छा ठेवली नाही, कर्तव्य म्हणून त्याने जर कर्म केलं, तर त्याला कैवल्यपद तत्वता पावले जगी. या ठिकाणी ज्ञानोबांनी तत्वता शब्द वापरला. तत्वता म्हणजे खरेपणाने, निश्चयाने. हे मी बोलतो हे खरं बोलत आहे. तत्वता, तात्विक दृष्टीने ज्यांना कैवल्यपद प्राप्त झालेलं आहे. कारण कैवल्यपद प्राप्त होण्याचे सुद्धा दोन प्रकार आहे. एक तात्विक दृष्टीने कैवल्यपद प्राप्त होणं आणि एक भ्रामिक दृष्टीने कैवल्यपद प्राप्त होणं. आपल्याला मोक्ष आता प्राप्त झाला, आपल्याला आता सुख मिळालेलं आहे, आपल्याला कोणतंही दुःख आता राहिलं नाही, असा जीवाला सुद्धा कधी कधी भ्रम होत असतो. जीवाला सुद्धा कधी कधी काय होतो? भ्रम होतो. तर ते कैवल्यपद म्हणजे भ्रामिक कैवल्यपद आहे. त्याच्यापासून कोणतंही कार्य होत नाही, ते भ्रामिक आहे. पण ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात भ्रामिक पद त्यांना प्राप्त नाही होत, तात्विक कैवल्यपद प्राप्त होतं तत्वता खरेपणाने. म्हणून स्वधर्माचं जर त्याने आचरण केलं तर स्वधर्माचं आचरण केलं असता त्याला कैवल्यपद, मोक्षपद प्राप्त होतं. आणि मोक्षपद प्राप्त झाल्यानंतर तो काय काय करतो, कसा कसा आचरण करतो, कोणत्या साधनाने त्याला हे मोक्षपद प्राप्त झालेलं आहे, ते साधन त्याने कसं केलेलं आहे याचा विचार पुढे आलेला आहे. पण आपली वेळ संपलेली आहे. 151 होईपर्यंत आज आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.